ठराव क्रमांक 12/14 ठराव क्रमांक 12/16 या कामांना दिलेल्या स्थगितीबाबत निर्णय घेण्याबाबत. एक एक जर सांगितलं ना 12 अध्यक्ष महोदय, असं सांगितलं ना. माझ्या अंदाजाप्रमाणे पहिल्या 30/1/2026 रोजी सभेपुढे सादर झाला होता. नंतर त्याला 26/2/26 ला सभेपुढे इतिवृत्ताला मंजुरी देताना त्याला स्थगिती देण्यात आली. मी सन्मान्य त्या खात्याचे इंजिनियर जाधव की ह्याच्यामध्ये 64 क्रमांक विषय क्रमांकामध्ये किती एकूण काम आहेत? टिप्पणी दिलेली आहे त्याच्यामध्ये 3 टिप्पणी कामं. जाऊ दे, तुम्ही मला एक सांगा, एकूण 64 विषय क्रमांकामध्ये ज्या आपण स्थगिती ठेवली होती ती आता मंजुरीसाठी विषय तो सभागृहासमोर सादर झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असे एक एक कामाचं नाव सांगा, त्याचं स्पष्टीकरण द्या. पहिलं काम आहे रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मधील शाळा क्रमांक 3 समोर व्यायामशाळेचे बांधकाम करणे. एक मिनिट 14 क्रमांक मध्ये शाळेचं व्यायामशाळेचं बांधकाम करणे, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे? नाही, निवेदन आहे त्याचे, ते काम मंजुरीसाठी मी होतं. काय म्हणतो, ही व्यायामशाळा आहे हम्म. त्या ठिकाणी तिची पहिली निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का? पहिले जे 2 टप्पे होते 3 टप्पे होते ना त्याचे झालेले आणि एका टप्प्याची हे ते एका जे झाले नाही तो उर्वरित जो टप्पा आहे त्याच्यामध्ये काय काम आहे? एका टप्प्यामध्ये तळ मधलं काम आहे, एका टप्प्यामध्ये वरच्या मधलं काम आहे आणि तिन्ही टप्प्यामध्ये आहे, तिन्ही याच्यामध्ये. हो हो, आणि हा चौथा टप्पा जो आहे हा. त्याच्यामध्ये इंटिरियरची कामं आहेत, त्याच्यामध्ये बाहेरचं कंपाऊंडचं काम आहे, प्युअर ब्लॉकचं काम आहे आणि आतली सिलिंगची वगैरे काम तर आहे. त्याच्यामध्ये आता जी कामं आपण निविदा प्रक्रियेला मंजुरी देतोय, आता जी 4 निविदा टप्प्यामध्ये नाही, सर. इतिवृत्ताला मंजुरी देतोय, ते जे काम मध्ये तुम्ही म्हणता ना 4 थोडीफार आहे 25-30 लाख रुपयाची, हा. त्याच्यामध्ये आता काय काम चालू आहे का? आता फक्त तळ मधल्याचं आणि वरच्या मधलं काम झालेलं आहे. हम्म. आतलं इंटिरियरचं काम अजून मी काय म्हणतो, करायचं आहे. आता जे इतिवृत्ताला मंजुरी द्यायची आहे ते काम झालेलं नाहीये. झालेलं नाही ना, नाही. त्याच्यामध्ये झालेलं जरी नसलं, इतिवृत्त मंजूर नसेल पण थोडंफार काम त्या ठिकाणी चालू आहे का? पहिल्या टप्प्याचे काम आहेत ना ती चालू आहेत. ती पहिल्या चालू आहेत. बाकी काही काम मग त्याला इतिवृत्ताला मंजूर निविदा प्रक्रिया होऊन त्याचं बिल रेकॉर्डिंग पण झालं असेल थोडंफार? नाही, अजून नाही झालं असेल म्हणजे त्याला वर्क ऑर्डर दिली गेली ना. हो, work पण order. आता जो 4था टप्पा काम आहे उर्वरित तुमचं सुशोभीकरण बरं. काय असेल इंटरमिडिएट, त्याच्यात तर थोडंफार तरी काम चालू आहे का? नाही, काहीच नाही काम. ठीक आहे. नंबर 2 चं काम सांगा. अरुण आईस्क्रीम शेजारी रस्त्यालगत प्युअर ब्लॉक बसवले. अरुण, तर त्या रस्त्याची काय आहे? ते सर परिस्थिती खराब होती आपल्याला पण माहित आहे. हा. त्यात जे थोडं काम झालं होतं हा. ते झालेलं आहे, पण पुढचं जे काम आहे ते जायचं. किती टक्के काम झालंय अजून एक 30-40% झालेलं आणि आहे. किती टक्के उर्वरित काम आहे? अजून 60-70% आहे. व त्यावेळी मी असेल, शेट्टी साहेब तिथले नगरसेवक असतील, बरं. तिथल्या नागरिकांनी ज्यावेळी आमच्याकडे विषय मांडतात की तो रस्ता चालण्यालगत हे नाही राहिलेला आहे, बरं. ना दुरुस्त आहे, मग त्यावेळी हे जे काम काढलं ते 58-2 मध्ये का नाही काढलं आपत्कालीन ह्याच्यामध्ये? नाही सर, या वर्षी एवढी मोठी अतिवृष्टी झाली, संपूर्ण बरं. शहरातले रस्ते नादुरुस्त झाले. हो. संपूर्ण शहरामधल्या रस्त्यावरच्या विषयावरती सोशल मीडियावरती भरपूर बातम्या येत होत्या. हे सगळं आपल्याला माहिती आहे. तशा सूचना सन्मान्य पालकमंत्र्यांना सर्व सन्मान्य सदस्यांनी सांगितलेल्या होत्या. मग जर अशी आपत्कालीनच्या विषयामधला ज्यावेळी तो रोड आपण करतोय तो 58-2 मध्ये का नाही घेतला गेला आणि त्याची निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही? आचारसंहिता लागण्यापूर्वी हे काम परिपूर्ण झालं होतं 40% की 50%, पण त्या प्रशासक कालावधीमध्ये त्या कामाची निविदा काढून वर्क ऑर्डर का देण्यात आली नाही? सर 10 तारखेला निविदा ओपनिंग होती, 4 तारखेला आचारसंहिता. हो, मी म्हणतो 4 तारखेला नाही, 10 तारखेला निविदा ओपन होती ना. मी म्हणतो 2 तारखेला वर्क हे आचारसंहिता लागली, पण 10 तुम्हाला माहिती होतं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तर ज्यावेळी काम चालू झालं ते काम जवळजवळ 5 ते 6 महिने काम चालू होतं. माझ्या अंदाजाप्रमाणे 1 महिन्यात काम झालं तो येण्याचा आमचा कायमस्वरूपी मार्ग आहे. मग त्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याची निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही प्रशासक म्हणून? आचारसंहितेचा आपल्याला आचारसंहिता लावून देऊ, आचारसंहिता लागेल ती केव्हाही लागते, ती निवडणूक आयोग लावतो. पण आचारसंहिता लागणार होती, निवडणूक यादीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, पण तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही प्रशासक म्हणून निविदा प्रक्रिया का राबवलीत नाही? तुम्ही सभेसमोर का ठेवता अशी कामं अडचणीची? का ठेवली?
तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही इंजिनियर आहेत ना त्या डिपार्टमेंटचे बांधकामचे, निविदा अशा प्रशासकीच्या कालावधीमध्ये तुमच्या याच्या माध्यमातून प्रशासक म्हणून एकही कामाला निविदाला प्रक्रियेला मंजुरी दिली गेली नाही. नाही, ही जी मी राहिली काय सांगतो, ही 4 कामं राहिली ना, हम्म. त्याच्यामुळे 96-94 कामं झाली असतील, त्याला तुम्ही निविदा प्रक्रिया राबवलीत ना, त्याच्यावर गडबड केलेत ना, मग ही 4 कामं का ठेवलीत? नाही, त्यावेळेस आपल्याला अंदाज नव्हता की काय अंदाज नव्हता? पाऊस पडणार आहे? हे लागेल आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी हो, मी काय मतदान म्हणतो यादीचा तुम्हाला, कार्यक्रम लागला. ज्यावेळी हा. शासनाने आणि तो 1 दोन महिन्यापेक्षा मिनिटं जास्त तेवढे होता. कसं, शासनाने प्रशासक म्हणून आपली नेमणूक केली ना, प्रशासक म्हणून आपण 3.5-4 वर्ष काम पाहतोय ना, पण तुम्हाला आचारसंहिता केव्हा लागते, निवडणूक केव्हा लागते, निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होतोय, हे तुम्हाला काय करायचं होतं? ज्योतिष बाबाची गरज होती. तुम्ही जर काम करताय, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सूचना केल्या होत्या की तिथल्या नागरिकांना येणारे तो रस्ता नादुरुस्त, अनेक त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले, विद्यार्थी मोटरसायकलवरून पडले, त्यांना दुखापत झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याची डागडुजी व्हावी. पण जर डागडुजी व्हावी सगळे सर्वस्वी अधिकार शासनाने तुम्हाला दिले होते, पण तुम्ही प्रशासक मान्यता ही टेंडर प्रक्रिया वर्ग ऑर्डर प्रक्रिया का केलीच नाही? तुम्ही काय वाट बघत होता? अशी कामं परिपूर्ण करायची आणि ही बॉडीवरती टाकायची, बॉडी अडचणीत येऊन दे. मग एक काम करा, ही जी सगळी ते एक काम, 1 मिनिट, अरुण आईस्क्रीम काम असेल, दुसरे तुमचं एक शौचालयाचं एक काम आहे, आणि तिसरं कुठलं काम आहे? चौथं व्यायामशाळा. ही 4ही कामं ही तुमची प्रशासकच्या कालावधीमध्ये झालेली आहेत. याचा बॉडीमध्ये कुठलाही रोल नाही की कुठल्याही त्या ठिकाणी बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे कुठल्याही नगरसेवकांनी तुम्हाला ऍडव्हान्स काम करा म्हणून सांगितलेलं नाही. या 4ही कामाचा तू स्पष्ट असा अहवाल सादर करायचा टिप्पणीमध्ये, आणि तो सन्माननीय नगराध्यक्ष यांना द्यायचा. सन्माननीय नगराध्यक्ष संपूर्ण बॉडीच्या समोर तो अहवाल ठेवतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल. तिथपर्यंत यांना कंप्लीट कामाला स्थगिती देण्यात येईल. स्थगिती रद्द करायचं हेच सरकारनं व्हायला, स्थगिती ही तशीच राहील. नाही, तशीच कुठले तुम्ही जिथपर्यंत तू स्पष्ट अहवाल सादर करत नाही, आणि अहवाल ज्यावेळी तुम्ही द्यायचा आहे त्या अहवालामध्ये सर्वशी जबाबदारी त्याच्यामध्ये उल्लेख झाला पाहिजे. हे काम प्रशासकीय कालावधीमध्ये झालं. बॉडी अस्तित्व झाल्यानंतर कुठल्याही कामाला आम्ही काम केलं नाही, याला मान्यता दिली नाही. आम्ही प्रशासक असतेवेळी हे आमच्या कारकिर्दीमध्ये काम झालंय असं अध्यक्ष महोदय, असा ज्यावेळी स्पष्ट अहवाल येईल त्यावेळी ज्या कामाचा योग्य तो निर्णय ही बॉडी करेल. नाही, पण अहवाल आता स्पष्ट होतच असं आहे की जर त्यांच्या कारकिर्दीत झाले त्यांनीच केलंय तर अहवाल देऊन वेगळं काय चारही कामं प्रशासकांच्या काळातच झालेली आहेत. अध्यक्ष मॅडम, प्रशासकीय काळातले झालेले विषय ते त्यांनी निस्तरावे, आमचा काय संबंध नाही त्याच्याशी. त्याच्यात त्यांनी स्पष्ट उल्लेखच करायचा आहे. त्यांनी आता स्पष्ट सभागृहात सांगितलंय हा. की आम्हाला निविदा काढायला वेळ मिळाल्या, आचारसंहिता लागली. याचा अर्थ काय होतो? आचारसंहिता लागली म्हणजे त्यावेळी बॉडी अस्तित्वात नव्हती, हे तर स्पष्ट होतंय ना सभागृहात. मग जर बॉडी अस्तित्वात नव्हती म्हणजे बॉडीने ती कामं करायला तुम्हाला सांगितलेली नव्हती. त्यावेळी आम्ही नागरिक म्हणून होतो, आम्ही तेव्हा लोकप्रतिनिधी नव्हतो. ज्यावेळी आम्ही तिथले नागरिक आम्हाला सूचना करतात, माझी नगरसेवक असेल की माझी नगराध्यक्ष की माझी लोकप्रतिनिधी असतील, त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रशासक म्हणून सूचना केल्या. मग प्रशासक म्हणून आम्ही जेव्हा सूचना करतो तुम्ही त्याची कामं करता, त्याची परिपूर्ण काम करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. यामुळे अध्यक्ष महोदय ज्यावेळी हे अहवाल सादर करतील त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख पाहिजे की ही कामं 4ही प्रशासकीच्या कालावधीमध्ये झालेली आहे, त्याच्यावर योग्य तो त्यावेळी निर्णय घेतला जाईल. पण ते योग्य त्या वेळेच्या निर्णयाला नक्की आपण नाही, तो काय योग्य निर्णय तो त्यावेळी तो सभागृहाच्या निर्णय घेतील ना त्यावेळी आपण हे ठरवू ना. आता आपण ते काम थांबवायचे. इथे ज्या 4 कामांचा उल्लेख चाललाय त्या कामांपैकी एक पहिलं जे काम आहे ज्याच्याबद्दल आपली चर्चा झाली ते काम अद्याप झालेलं नाहीये. त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे ते काम जे आहे ज्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे जे फक्त मंजुरीसाठी पुढे होतं, याच्यामध्ये ना काम झालेलं आहे ना निविदा प्रक्रिया झालेली आहे ना काही झालेलं आहे. हा विषय फक्त मंजुरीसाठी होता पहिला. जो दुसरा विषय रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील अरुण आईस्क्रीम शेजारील रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसविण्याबाबत, ह्या रस्त्यामध्ये निविदा प्रक्रिया झाली आहे 29/10/2025 ला. 10/11/2025 ला त्याचा वाणिज्य लौकटा ओपन करायची तारीख होती. तत्पूर्वी 4 तारखेला आचारसंहिता लागली. यामुळे जेव्हा नगरपालिकेची बॉडी अस्तित्वात आली ऑब्व्हियसली तो मंजुरीला बॉडी पुढे येणार. जर कधी याच्यामध्ये असं काही तथ्य असेल की काम पूर्वी झालेलं आहे आणि आता निविदा प्रक्रियेला आली तर सदर काम होल्डबॅक ठेवू, त्याच्यात कोणतेही पेमेंट होणार नाही, त्याच्यात कोणत्याही प्रकारची बिलादायकी होणार नाही.
जे काही असेल ते जर कधी काम रितसर असेल, रितसर मार्गाने झालेलं असेल तरच ते पुढे सविस्तर खुल्याचं सकट आपल्या समोर येईल, त्याच्यावर आपण उचित निर्णय घ्यावा. काम क्रमांक 3 आहे. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालयासमोरील परिसराचे सुशोभीकरण व अंतर्गत कामे करणे. या कामामध्ये 2 टप्प्यात हे काम होतं. पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही कामं होती जी निविदा प्रक्रियेला आपल्या समोर आलेली होती. यातही जर कधी न झालेली कामं निविदा प्रक्रियेला असतील तर त्याच्यामध्ये कोणतं गैर नाही. जी वर्कफ्लोने आलेली होती तीच होती. पण आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढच्या जीबी मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही ते रेफर बॅक करून घेतो, त्याचा सुस्पष्ट अहवाल आपल्याला देतो, जी नियमोची टिप्पणी असेल ती आपल्या पुढे सादर करतो, मग त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय बॉडीने घ्यावा. पण शिवसाहेब मला तुम्ही सांगा, मग ही पाळी तुमच्यावर आज हे सांगायची का आली? आम्ही तुमच्याकडे किती दिवस अहवाल मागतोय ना. सुस्पष्ट अहवाल आहे का? आज ज्यावेळी 30 तारखेच्या मिटिंगला इतिवृत्ताला मंजूर देण्याचा विषय आला, जेव्हा तो विषय थांबवला होता, आपण स्थगिती दिली होती. मग आज ज्यावेळी आपण स्पष्टीकरण देत आहे सभागृहामध्ये, शौचालय असेल, व्यायामशाळा असेल की अरुण आईस्क्रीमच्या इथला रस्ता असेल, त्याचा आम्ही सुस्पष्ट अहवाल देतो. पण ज्यावेळी हा अजेंडा काढला गेला त्यावेळी सुस्पष्ट अहवाल का देण्यात लक्षात ठेवा. आज अशी परिस्थिती निर्माण होते, या सभागृहामध्ये महायुतीची सत्ता आहे, महायुतीचे नगराध्यक्ष त्या खुर्चीत बसलेत आणि तो ठराव महायुती म्हणून अध्यक्ष म्हणून आम्ही तो अजेंड्यावरती घेतोय आणि आम्हीच तो स्थगित ठेवतोय. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 3 कामांपैकी जी 2 कामं आहेत त्याच्यामध्ये कोणताच झालेल्याचा उल्लेख नाही. एका कामाची आपल्याकडे काही तक्रार प्राप्त आहे, त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स काम झालेलं असेल तर ते काम आपण त्याच्यामध्ये अजेंडा ज्यावेळी निघतो, अजेंडा साधारणपणे सन्माननीय सदस्यांकडे 12 संपूर्ण त्या दिवसाच्या कालावधीमध्ये घरी पोहोचतो. तो दुपारी 1:30-2 वाजता सोशल मीडियावरती व्हॉट्सअपला बातमी येते. आता शौचालय हे भर रस्त्यात आहे, आठवडा बाजारात आहे, मी मान्य करेन. अरुण हायस्कूलचा जो रस्ता आहे ना, तो त्या रस्त्यात जाणार येणाऱ्या कोणालाही समजणार नाही की हा पेवर बॉक्स तयार केला गेलाय. आपल्या डिपार्टमेंट मधून मी स्पष्ट सांगतोय की आपल्या डिपार्टमेंट मधून विरोधी माणसाला हे कळवलं जात आहे. हे का कळवलं? एक मिनिट शिवसाहेब, हे का कळवलं जात आहे? हे घाणेरडं राजकारण या नगर परिषद मध्ये केलं. हे कारण याला एक आहे आपापसातले मतभेद. नगरपालिकेच्या कोणत्या स्टाफ मार्फत जर कधी असा कोणता प्रकार होत असेल किंवा कोणता प्रकार असा घडला असेल त्याची आम्ही सविस्तर चौकशी करू, त्याच्यावर कारवाई करू. पण आपण जो आरोप केला आहे त्याची एकदा आम्ही सत्यता पडताळू. सोशल मीडियावर तुम्ही काय म्हणताय टिप्पणीमध्ये नमूद कामापैकी कोणते काम दुबार करण्यात आलेलं नाही. तुम्हाला कोण म्हणताय दुबार केली कामं म्हणून? दुबारचा विषय संबंध काय तो टिप्पणीत तुम्ही हे बाळायचा? कामं दुबार करण्यात आलेली नाही म्हणून टिप्पणी ही प्रशासनाची असते. टिप्पणीत काय म्हणावं नाही हे आपल्या मार्फत नाही येऊ शकत. म्हणजे टिप्पणी कोण देणार? आम्ही देतोय ना, टिप्पणी आम्ही देतोय ना, आम्ही काय लिहायचं आपण कसं काय सांगू शकतो? आम्ही नाही सांगा, मग तुम्ही दुबार नाही झालेले कसं लिहिताय? अरे आम्ही जी त्याची वस्तुस्थिती ती मेन्शन केली त्याच्यात. साहेब तुम्ही म्हणताय टिप्पणी सभागृह देत नाही, टिप्पणी प्रशासक देते म्हणून मुख्य अधिकारी किंवा तुम्ही त्या डिपार्टमेंटचा अहवाल घेऊन देताय. मग जर ह्या 4 कामाची आपण टिप्पणी दिली, ऑफिस रिपोर्ट दिलाय, तो चुकीच्या पद्धतीने का दिला? पण तुम्ही देताय, तुमचे जे अधिकार आहेत मग ते अधिकार योग्य रीतीने का नाही मांडले जात? आम्ही दिलेला कोणता अहवाल साहेब आपल्याला जर कधी त्याच्यामध्ये अहवालामध्ये कमतरता जाणवते मी तुम्हाला बोललो तो सुधारित करून देतो. मी असं बोलतो मला तेच म्हणताय ना, तुम्ही म्हणताय तुम्ही कोण सांगणार? आम्ही सांगायचं ना, पण तुम्ही दुबार म्हणताय ना, मग दुबार आम्ही तुम्हाला म्हटलं ना. वस्तुस्थिती ती मेन्शन केलं. आता त्या काय मेन्शन केली तुम्ही वस्तू? प्रश्नच नाही. कोणी त्याच्यात आरोप करेल तर आम्ही त्याच्यात बाजू मांडायला नको. बाजू तुम्ही मांडा, पण काम दुबार केलेल्याची आरोपच नाही तुमच्यावर. अहो जी त्या कामाची वस्तुस्थिती आहे त्या कामाचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्याच्यामध्ये लिहायला नको आम्ही. शिवसाहेब शौचालयाचे जे काम आहे त्याची निविदा प्रक्रिया झाली होती. 1 टप्प्याचं का 2 टप्प्याचा, त्याचा जे समोरचा जो भाग आहे, आज जे सोशल मीडियावरती जे फोटो व्हायरल होत आहेत आणि जी बातमी व्हायरल होते त्याच्यामध्ये तिथे काम चालू आहे, जिची आपण निविदा काढली होती. नंबर 2 अरुण आईस्क्रीमचा जो रस्ता आहे तो साधारणपणे 90-95% पूर्ण झालेला आहे, त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 3री व्यायामशाळेचे होत आहेत. मग तुम्ही सुस्पष्ट अहवाल का देत नाही? मी तुम्हाला हेच सांगतो साहेब, तुम्ही असं का म्हणत सुरुवातीलाची टिप्पणी आपण दिलेली होती. नाही, तुम्ही असं का म्हणत नाही अहवालामध्ये? हे काम प्रशासकाच्या कालावधी झालंय, आम्ही निविदा प्रक्रिया राबवणार होतो. सदरून नगर परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे मी काय म्हणतो काम हे विलंब झाला. सन्माननीय सदस्य, याच्यामध्ये जो वर्कफ्लो असतो नगरपालिकेचा, प्रशासक काळानंतर इलेक्शनची प्रक्रिया झाली, त्याच्या अगोदर एक आचारसंहितेचा काळ होता, त्याच्यानंतर इलेक्शनची प्रक्रिया झाली, आपली बॉडी जेव्हा एस्टॅब्लिश झाली,
जी जुनी अगोदर झालेली कामं असतात ती नॅचरली मंजुरीला आपल्या समोर येणार. मी आपल्याला परत तेच सांगतो की आपल्याला याच्यामध्ये जे अहवालामध्ये काही कमतरता जाणवता येत ना, तुमच्याबद्दल आम्ही कुठला आरोप करत नाही. आम्ही तुम्हाला काय ऐका, सांगतो, मी ऐका, आरोपाबद्दल नाही ऐका, बोलत आहे, साहेब. या सभागृहामध्ये 3.5 पावणे 4 वर्ष प्रशासक म्हणून 2 प्रशासक झाले. एक आपले पहिले ओसी होते ते प्रशासक होते, त्याच्यानंतर ते गेल्यानंतर तुम्ही झाला. त्या सभागृहामध्ये प्रशासक म्हणून आपण निविदा प्रक्रिया राबवल्या नाही काय, वर्क ऑर्डर झाल्या नाही काय कामाच्या, अनेक कामांचा पण झाला. त्या जर होत असतात मग ह्या का 4 कामाच्या काम मी तुम्हाला तेच सांगतो की आता का झाला किंवा कशा झाल्या त्या कोणत्या परिस्थितीत झाल्या याचं जे आपल्याला एकदम डिटेलिंग पाहिजे ते आम्ही देतो तुम्हाला. आम्हाला तुमच्यावर कुठला आरोप करताना आम्ही सांगण्याचं तुम्ही कामं केली त्याच्याही बद्दल आमचा विरोध नाही. आम्हाला सुस्पष्ट आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा पाहिजे की प्रशासकीय कालावधीमध्येच ही कामं झाली. स्पष्ट आवाज येतो. सुस्पष्ट नाही, सुस्पष्टमध्ये उल्लेख करा, प्रोसिडिंग मध्ये घ्या की ही कामं 4 ही प्रशासकच्या कालावधीमध्ये झाली. त्याची निविदा प्रक्रिया काढली होती, तिची ओपन जे होतं आचारसंहिता लागल्यामुळे थांबली. याच्यामध्ये हे जेव्हा तुम्ही स्पष्ट उल्लेख कराल त्यावेळी कुठलाही रोल सन्मान्य सदस्यांचा येणार नाही. मान्य. या